हॅलो. हॅलो, बोला की सर. कोण नंदू मोरे बोलताय का, ट्रॅक्टर ड्रायव्हर? हा, मी ट्रॅक्टर ड्रायव्हर नंदू मोरेच बोलतोय, बोला की. असं का? बरं, ते आमच्या टरबुजेटचं काय झालं हो? तुम्ही काही बोलाले, आमचं लाईनवर चालली आमची टरबुजेट, तुम्ही असं का बोलाल्या? तुम्ही ट्रक ड्रायव्हर बोलताय का? हा हा हा, टरबुजेट आहे आपल्याकडे, ट्रक आहे, 2-4 इथं ट्रक, एक टरबुजेट आहे. बोला, मी आज का उगा इकडे तिकडे कोणालाही लावून द्याल्या? काय नाही सर, मी कुठं काय बोललोय? असेच नाही तर हे ट्रक ड्रायव्हर असेच राहतात, तसे राहतात, असं तुम्ही बोलाले की हो कोणाला बी? हे छे छे छे, तसलं मी बोलत नाही राव. तुम्ही ट्रक ड्रायव्हर, मी ट्रॅक्टर ड्रायव्हर. शेवटी आपण दोघं ड्रायव्हरचा एकत्र काम करतो आपण. मी कशाला ट्रक ड्रायव्हरवर टीका करू? असं असं बोलायचं नसतं हो. कोणी बोललंय असं कोणाचं ऐकूनच मी तुम्हाला फोन केलो. तुम्ही ह्याला असं म्हणाल्या, तसं म्हणाल्या. ट्रक ड्रायव्हर लोक बरोबर नसतात, तिरपट दिमागाचे असतात, कसे ड्रायव्हिंग लाईनमध्ये गाड्या चालवतात. मग बरोबरच आहे. आता मला सांगा, मी परवा दिवशी एका हायवेवरती गेलो होतो, टू व्हीलरने गेलतो, तर मला ट्रकवाली दाबत होती, सारखं दाबत होती, जसं काय तुमचं राज्य असल्यानेच रोडवर तुम्ही गाड्या चालविता ना. बरोबर आहे की. मग मोठ्या टायराची गाडी असल्यावर तुम्हाला ट्रॅक्टरवाल्याला साईडला जाऊन साईड घ्या येत नाही का हॉर्न मारल्यावर? अहो, आम्हाला येतोय हो, आमचं सोडा, पण टू व्हीलरवाल्याला तुम्ही ट्रक ड्रायव्हर त्रास देता हो ना. कसं देतो आम्ही आमचं सेट राईट जातो, तुम्ही देतो गाणी बिणी लावून ट्रॅक्टरमध्ये उरपाट्या डोक्याचं थोडं. हो का? मला काय तुमच्यासोबत भांडण करायची इच्छा नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या कानावर भरपूर असल्या केसेस आले. त्या ट्रक ड्रायव्हर जे आहे ती का नाही, पलीकडल्या साईडनं जात असताना, पलीकडं नाही म्हणलं तर वावभर जागा सोडती ती ना, अलीकडल्या पट्ट्यातनं चलती ती. अलीकडल्या पट्टीन जर ना आमची गाडी मोठी असती, आम्ही राईट चालतो, तुम्ही आम्हाला कशाला दोष द्यायला ट्रक ड्रायव्हरला? आम्ही दोष कोणावरच देण्यात आला हो, पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं थोडं लाईनच्या गाड्या चालविल्या पाहिजे. टू व्हीलरवाल्याला पण त्रास होणे, फोर व्हीलरवाल्याला त्रास होणे, हीच माझं म्हणणं आहे फक्त. अहो, आम्ही आमचं लय राईटमध्ये चालवतो, मोठी गाडी आहे, साईड घेऊन चालायचं. तुम्ही बी मोठ्या गाडी खाली गेल्यावर कसं होईल? जाऊ द्या, तुम्ही लयच उगं पुढचंच रान हाणा लागला. माझा नंबर तुम्हाला कसा भेटला, नेमकं बोलायचं कारण काय आहे? हां, चला, माझं झालेलं असेल. कॉल तुम्ही कशाला केलाय मला बरं? तुम्हालाच केलता कॉल. तुम्ही असं लोकांना लावायला सांगाले की बाबा ट्रक ड्रायव्हर बरोबर नसते, पिऊन चालितात, असं होतंय तसं होतंय. लोकांना कशाला सांगाले? तुम्ही बी ड्रायव्हर मधले आहो की, सगळ्या ड्रायव्हरचं तुम्हाला माहिती आहे की. मी बी ड्रायव्हरच आहोत. मी कशाला लोकांना सांगून, मी दारू पिली ही असलं मी आतापासून बोललो सुद्धा नव्हतं. तुम्ही काय बोलता हे तुम्हाला समजतंय का? अहो, मला माझ्या मित्रानं सांगलंय जवळच्या, ते बी तुम्ही माझ्या जवळच्या मित्राला फोन केल्या. हां. त्याच्या आधी बी भरपूर मला आलती की बाबा असं झालंय तुझं, तसं झालंय, तुझं लोक नावं घ्यालेत. अहो, तुम्हाला पण एक सांगतो, तुम्ही लय ट्रॅक्टर ड्रायव्हरचं कौतुक करू नका. आमच्या ट्रॅक्टर ड्रायव्हरचं पण थोडं करा. कशाला करायचं? आम्ही आमची साईड घेऊन चालतो ट्रक. अहो, तुमची ट्रक कुठं तर अडकली, तुमची फोर व्हीलर कुठं तर अडकली, तर आम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर तुमची हक्कानं काढून देतो अडकलेल्या ठिकाणातनं. हो, पैसे घेऊन काढून देतो हो. अहो, ट्रकचा अडकत नाही म्हणा पहिले मुद्दा. असं तिकडे घेऊन जा ना कुठं चिखलाईमध्ये, हायवे रोडला तर ते हायवे रोडला. मग तीच म्हणाला, तुमची ट्रक कुठं तर अडकलीवर आम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हरच तुमच्या मदतीला येतो, एवढं लक्षात ठेवा. अहो, आम्ही कंपनीला माल पुरवठा करतो एवढं. तुम्ही करता हो, लाईन चालविता, ह्याचा मला अभिमान आहे बरं का, त्यात काय विषय नाही. पण असं तुम्ही राव एखाद्याला त्रास देणं चुकीचं आहे. अहो, तरच कोणाला दिलाय? तुम्ही तर आम्हाला तरच द्यालो. आम्ही अजिबात त्रास देत नाहो, सर्वसामान्य घराण्यातला माणूस आहो मी, आणि कशाला कोणाला त्रास देऊ? मग लोकांना का सांगाले हे ट्रक ड्रायव्हर असं आहे, ते तसं आहे, पिऊन चालवतोय, असं होतंय? अजिबात मी म्हणलं ना असलं बरं का. मग मी कशाला फोन लावलो तुम्हाला? मग तुम्ही उगा लोकांचं कौतुक सांगू नका आम्हाला. आमचं ट्रक ड्रायव्हरचं डोक्यात एकच साईड असतंय, हे माल तिथवर पोहोचायचा, ते माल तिथवर पोहोचायचा, परत आणि चलून माणूस थकतंय, थोडाफार गोड बी घ्यावं लागतंय. आता मी सरळच बोलायला आवाजावं बोलायला, तुला काय वाटलं र? तुला नेमकं वाटायलंय काय? वाटाले काय म्हणजे तू सगळी डायरेक्ट इज्जत घालायला बापू. अरे बाबा, मी तुला व्यवस्थितच बोलत होतो अगोदर, उघड डोसके जाऊ नको, डोके तापवू नको, तुला सांगायला. आय
एवढ्या गाड्या जातात साईडनं जातात ट्रकच्या, माहितीये काय? तुम्ही ट्रकवाल्याची इज्जत घालवले. मला माहित आहे हो, तुम्ही ट्रक ड्रायव्हर म्हणजे लाईनचं तुम्ही राजा हो. 4 व्हीलर रोड जे आहे का नाही, तुम्ही त्याचा राजा हो. ओके, मग आम्ही राजा जरी असलं तर आम्ही काय लोकांना ओव्हरटेक करून जाता का? आमचं आम्ही थेट जाता. तुम्ही ट्रॅक्टरवाले आमच्या पुढे गाडीला धगडण धगडण करत येतो आणि ओव्हरटेक करून जातो पुढे. अहो ही तुम्ही समजच चुकीचं बोलताव. ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हरला कधी ओव्हरटॅक्सच करू शकणार नाही. आमच्या ट्रॅक्टरची स्पीड लय झालं 30च्या स्पीड, हायस्ट स्पीड 30ची आहे आमची. हो, पण आम्हाला बी बोर करता की तुम्ही ते गाणे लावून. आमच्या डोक्यात एकच फॅट असतंय, हे माल तिथं पोहोचायचंय. तोपर्यंत तुम्ही येऊन ते भोंगेन बिंगेन आता तुमच्या ट्रॅक्टरमध्ये गाणे चालवले, तुम्हाला भोंगा मारलेला वाचन होईना, काय बी होईना, आवाज ऐकू येईना. आणि तुम्हाला काय करतो आम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर कसली का गाणी लावू ना? तुम्हाला काय घेणं देणं आहे त्याच्यावरून? अहो आम्ही लावतो का? आमचा आम्ही बघा कसा नंबर 1 ट्रक चालवत्या. बाबा तुला काय करायचं आहे ती कर, नंबर 1 चलेव तिकडं. तुला कसली गाणी वाजवायची तसली वाजव, उगं तसलं तत्त बोलू पप्प करू नको, सरळा बोल एकदम. अहो तुम्हीच गाण्या वाजिता, आमचं डोसकं उठीता. तुम्हाला अजून बी सांगायला लागलो, ट्रॅक्टर ड्रायव्हर थोडा आरमुटे असते आणि माझ्या नादाला लागू नका बरं का. अजून पण सांगालोय मी. आम्ही बी लाईनच्या मध्ये आल्यावर मटकून घालतो मध्ये. अरे आम्ही रोडवर आल्यावर, तुझ्या आडवा आल्यावर आमच्या ट्रॅक्टरचा डायरेक्ट तू चेंडू कर. मला काय घेणं देणं नाही त्याच्यावरून. मग अरे इन्शुरन्स असते मरणाचं, तू कशाला नाद करलास ट्रॅक्टरचा? अरे आम्हाला टोल नाका सुद्धा फ्री आहे, एवढं लक्षात ठेव. आम्हाला टोल नाका फिरली ते काही बी सांगू, पण आमचं इज्जत का घालाल बापू तू? अरे बाबा तुझ्या ट्रकमध्ये ओव्हरलोड जर माल राहिला तर तुला अधिकारी विचारणार आहे ते, पण आमच्या ट्रॅक्टरमध्ये ओव्हरलोड माल राहिल्यावर आम्हाला कोण विचारतंय का? विचारायचं जाऊ दे बाबा, पण तू आमची इज्जत का घालाल? तुम्हाला 15 दिवसापासून गावातून फोन आले. मी तुमची इज्जत घालीना झाला. मी फक्त आमच्या नादात, आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर ही शेतकऱ्याचं वाहन आहे, त्याच्यामुळं मी ट्रॅक्टर ड्रायव्हरचं फक्त कौतुक करतोय. आता माझं 5-6 दिवस झाले त्या बायको सगळं भांडण झाले. गावातले लोक म्हणाले की पोरग पिदाडी आहे, ट्रक ड्रायव्हर आहे, असं करतोय तसं करतोय. सगळी इज्जत घातलाच आमची गावात. मी काय इज्जत बिजत घातलं ना, ती तुमचा प्रायव्हेट प्रश्न आहे, ते तुमचं बघत बसा. मला तसलं सांगू नका काय. आता त्याला जबाबदार कोण आहे? कोण आहे म्हणजे तुमचं बघत बसा. ड्रायव्हिंग करू नका. दारू पिताव तर ड्रायव्हिंग करू नका. घरीच बसा की तुम्ही. कशाला ड्रायव्हिंग करताय मग? आम्ही मुळात दारूच पिना, पण उगा आमची इज्जत घातली. हे दारू पितो, हे ट्रक ड्रायव्हर आहे, असंच आहे तसंच आहे, साईड द्यायला ट्रॅक्टरवाल्याला. मुळातच मला तुझ्या नादाला लागण्यात काय तर चुकी वाटायली आहे. तो हायच आदिवासी भागातला माणूस. अरे बाबा मी कुठलंही असू दे, पण तुला काय करायचं? तू आमची इज्जत का घालायला? मला तुझ्या भाषेवरूनच समजायला लागलंय तो हायच आदिवासी, आणि तुझ्या नादाला लागणं हे चुकीचं आहे. उगाच तत्त पप्प करू नको. ठेवू का फोन आता? नाही मला एक सांग, तू इज्जत माझी का घातलास? मी एका दिवशी चिमडून घालीन. अरे मोठ्या टायराखाली घेईन. ट्रॅक्टरचं मोठं टायर आहे, त्याच्या एवढं टायर तुझं नसतं, ही लक्षात ठेव. मी टर्क खाली घेतो, टर्क खाली. उगले वैताग देऊ नको बापू. काय बी कर, बघूया आमने सामने. कधी आपली गाठ भेट व्हायची, तू कुठला मी कुठला, उग कॉल करतोय, त्रास देतोय, सोपतंय का लागा तुला? कशाला सोपतंय? सगळी इज्जत घातली. बायको सोडून गेली तर ती गाडी नवरा ट्रकवाला आहे. एक तर पहिलं देत नव्हते मला, ट्रकवाला आहे म्हणून जिकून तिकून झालंय जाम मायलानं, आणि लेकरू बाळ बी झालं नाही. ती तुमचा प्रायव्हेट प्रश्न, मला सांगू नका. मी हात जोडून तुमच्या पाया पडतो, आणि मी ट्रक ड्रायव्हरचं सुद्धा कौतुक करताव. तुम्ही लाईनच्या गाड्या चालविताव म्हणून आम्हाला अन्न पुरवठा होतोय, म्हणून आमची कामं सुरळीत चालती ती. आणि ट्रक ड्रायव्हरचा मला अभिमान आहे बरं का. कशाचा अभिमान? असं इज्जत घालायचा अभिमान का? पण समजे ट्रक ड्रायव्हर तुझ्यासारखी डोसकी ती इडी नसती ती बरं का. सगळी इज्जतीचा पंचनामा करून टाकला. दुसरी बी ट्रक ड्रायव्हर आहे ती बाबा, पण ती लाखात एक आहे, ती एवढं लक्षात ठेव. कशाला लाखात एक? ते बी सेमच गाडी चालतात, आम्ही बी सेमच चालिता. माहित आहे. तुझ्या बोलण्यावरून समजतंय तू कशी गाडी चालवितोयस, आणि किती महिन्याला पैसे कमवितोयस, आणि बायका पोरं कसं सांभाळतोय, हे आम्हाला कळालंय की. अरे लोक तरी ते ट्रकवरले पोते हाणतात, पोते. मी कधी असलं पोते हाणलो नाही. साखर अरे मला कशाला सांगायलास? तू लाईनच्या गाड्या चालवितोयस, तू किती तर बाऱ्या डिझेल चोरलायस मालकाचं, आणि मला हिथं शिकवायलाच होय तू. मालकाला विचार, मालकाचा नंबर असेल तुझ्याकडे. ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणल्यावर
ड्रायव्हरचा नंबर आहे न मालकाचा राहणार की तुझ्याकडे नंबर? अरे तू किती तर बाऱ्या लाईनच्या गाडीवरचं डिझेल चोरलायचं आणि एखादा घाट जर आला तर तू आउट ऑफ मारून तिथं डिझेल वाचवितोय. मला कशाला चुकवालायच? तू बघलास का कधी मला? माहित आहे, मला माहित आहे तुझी किती अवकात आहे आणि तू किती श्रीमंत आहे. तू ये बरं समोरासमोर ये. अरे नारळ आणि फोडून टाकून तू डोसत कडकड कडकड. अरे तुला सांगतो दुसरी बी ट्रक ड्रायव्हर आहे ती त्यांनी किती कमवलंय माहित आहे का ट्रक ड्रायव्हिंग करून. हा मग मी कमील नाही की ते कमीलेलं काय लई चांगलं राहते काय? अरे मोठ्या मोठ्या सोसायट्या कमविल्या त्या त्यांनी कष्ट करून. 2 नंबर. अरे बाबा आम्ही कंपनीला माल पुरवतो ते आम्ही कसं साखरेची पोते हे ते असतं उतरीला आम्ही. अरे बाबा तू तिकडं काय का पुचविणार मला कशाला तुझं रडगारानं सांगायला लागलाय. उगं डोसकं खवळू नको बरं का अजून तुला सांगायला मी. काय करतोस बापू? काय करतो? एकतरी इज्जत घातलास बायको बी गेली. अरे मग आमच्या ट्रॅक्टर ड्रायव्हरचा तू नादच करू नको अजून बी सांगतो तुला. कशाचा नाद? इथं सगळी इज्जत घातलास. एखादी वेळ जर दिसला तर मायला तुझ्या अंगावरच थर घालतो बघ. अरे माझं गाव सोडून दुसरीकडे हिंडतच नव. कधी यावं मी तिकडे तू कधी घालावं ती स्वप्न बघ तसली. हा ये तू कवा ये तुझ्या अंगावर घालतो ट्रक. येत ना आम्हाला भांडणं करायची सोय नाही. तुझ्यासारखी आम्हाला भांडखोर नव्ह आम्ही. हा असं लावून द्याला सगळ्या गावाचं भांडण पेटून दिला. बाई आपण भांडण पिटवीतच नसतो. उलट माझी मित्र आहे ती ट्रक ड्रायव्हर मला तिकडून राव त्यांनी पार्सल आणते ती गुजरातला गेल्यावर. पुन्हा चंदीगडहून तिकडून काय पार्सल आणून देते ती माझी मित्र. होय त्याच कामात आहे तू. पार्सल लोकांचं खातं नसतंय आपलं खातं असतंय. आम्ही पैसे देत आहोत त्यांना लोकांचं खात नव्ह. पैसे देत आहोत दोस्त आहेत म्हण फुकटचं खातावर तुम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर लोक. तू लयच बोलायलायस रे. तुझा हात ना पायच मूड वाटालाय बघ मला तर आता. बर बघू ठेवय बाबा. तुझ्यासारख्या रिकाम टेकड्याला बोलायला मला वेळ नाही तर माझा मळा नांगरून टाकायचा अजून. ठेव फोन.